हे गाणं बऱ्याच स्टेजला मला डिमांड करतात आणि मी गात असतो. या गाण्यातून दोन बाबांची कहाणी सांगतो. एक तो बाप जो माझ्यासारखा तरुण आहे आणि एक तो बाप जो या तरुण बापाचा म्हातारा बाप जो त्याच्या घरी बसलेला आहे. आधी या तरुण बापाची कहाणी. या तरुणाच्या घरी एक मुलगी जन्माला येते, गोंडस मुलगी. मोठ्या लाडाने तिला वाढवतो, मोठा करतो. पण तिला मोठी करता करता कधीतरी याला दारूचं व्यसन लागतं आणि त्या दारूच्या व्यसनात हा इतका लीन होतो की याला सुदबुद राहतो. मग त्याच्यात एका वाईट मित्राची त्या पोरीवर वाईट नजर जाते आणि तो त्याच्या घरी येतो, त्याला 5-5 दारू पाजतो आणि त्याला बेहोश करून ठेवतो आणि त्या ऐन तारुण्यात आलेल्या पोरीवर बलात्कार करतो आणि त्या बलात्कारामध्ये त्या पोरीचा जीव जातो. पण हा बाप नावाचा बाप तो दारू पिऊन पडलेला आहे, हा मात्र तिच्या आधाराची काठी बनला नाही. मग का पितो पडला? मग अशा वेळेस आईने जिने 9 महिने उदरात ठेवून तिला जन्माला घालत असेल तिने काय आटापिटा करावा? ऐका. कामधंदे होत नाही त्यावेळी त्यांना काय अपेक्षा असेल आमच्याकडून? आमचं सोनं, नाणं, चांदी, गाडी, बंगला हे सगळं पाहिजे असेल त्यांना? नको. त्यांना एक शब्द फक्त, तरुणींना तुम्ही सुद्धा ऐका, तुमच्या सासू सासऱ्यांना काय हवं तुमच्याकडून? फक्त एक शब्द, तुम्ही कुठून तरी बाहेरून आलात, विचारा, बाबा जेवलास का गा? मा तुला दवाई घेऊन देऊ, गोळ्या औषध घेऊन देऊ, सासूबाई तुम्हाला जेवायला देऊ? हा एक शब्द त्यांना दुनियेची दौलत देतो. पण ज्या तरुण बापाचा म्हातारा, त्या तरुण पोराचा म्हातारा बाप असा दारूच्या आहारी गेलेला असेल, तो म्हातारा बाप त्याच्या आधाराची काठी कशी बनेल? आणि म्हणून तो म्हातारा बाप त्याला म्हणतो की तू मर, तुझं आयुष्य गेलं, मी जगेन, मी इज्जतदार आहे. आणि म्हणून